श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. आज पुन्हा एकदा एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे. नाव सत्याचं बळ. या स्टोरीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. तर स्टोरीला सुरुवात करूया आपण. नाव सत्याचं बळ. एका गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्यांचं छोटंसं शेत होतं आणि तो मेहनतीने त्यावर पीक पिकवत होता. तो नेहमी म्हणायचा, सत्य आणि प्रामाणिकपणाचं काही नुकसान होत नाही, शेवटी तेच आपल्याला वाचवतं. एकदा गावात राजाचे सैनिक आले. त्यांनी घोषणा केली की राजाने एक मोठं बक्षीस जाहीर केलं आहे. जो कोणी राजाला सगळ्यात सुंदर फळ देईल त्याला इनाम मिळेल. सगळे गावकरी आपापल्या बागेतून फळ घेऊन राजाकडे निघाले. कोणी मोठं सफरचंद आणलं, कोणी पेरू, तर कोणी सोन्यासारखं दिसणारं आंबा. रामूच्या बागेत फार काही नव्हतं. त्याच्याकडे एक पेरू होता. तोही फारसा चकचकीत नव्हता, पण तो पूर्णपणे नैसर्गिक होता. कोणतीही फसवणूक नव्हती. रामू तोच पेरू घेऊन राजवाड्यात गेला. राजा एक एक फळ पाहत होता. अनेकांनी रंगसंगतीसाठी रासायनिक फळं आणली होती, पण जेव्हा रामूचा पेरू आला तेव्हा राजानं तो घेतला आणि चव घेऊन म्हणाला, हे फळ खरंच नैसर्गिक आणि गोड आहे. यात खोटं नाही. हेच फळ मला हवंय. राजाने रामूला मोठं बक्षीस दिलं आणि म्हटलं, खरं आणि प्रामाणिकपण नेहमी जिंकतं. रामूचं फळ छोटं असलं तरी त्याचं मन मोठं आहे. तात्पर्य: सत्य आणि प्रामाणिकपणा कायम जिंकतो. खोटं दिखाऊपणा क्षणिक असतं, पण सत्य दीर्घकाळ टिकतं. मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.